नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या वैभव भेंडे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती। आज मी तुम्हाला श्री संत आबाजी महाराज यांची कथा सांगणार आहे आणि तेच तुम्ही शेवटपर्यंत पाहणं अशीच आशा करतो। श्री संत आबाजी महाराज यांचा जन्म कारंजा लाड येथे 1798 साली झाला। महाराजांचे मूळ नाव गंगाधर होते, परंतु घरातली सगळी मंडळी त्यांना प्रेमाने आबा म्हणायचे। त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर आणि आईचे नाव साळूबाई होते। वयाच्या 18व्या वर्षी ते विवाह बंधनात अडकले। त्यांच्या पत्नीचे नाव मुजाबाई होते। प्रपंचाला सांभाळण्यासाठी त्यांनी सुरुवातीला नोकरी केली, परंतु मुळात संतत्वा असलेल्या महाराजांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला। लहानपणापासूनच महाराजांना ईश्वर चिंतन व अध्यात्माच्या ध्यास या आवडीमुळे प्रपंचात ते इतरांसारखे रमले नाही। एके दिवशी महाराजांना गाढ झोपेत साक्षात्कार होऊन देवळी जवळ असलेले सोनेगाव हे स्थळ अतिशय योग्य असलेले संकेत मिळाले। महाराजांनी कारंजा सोडून सोनेगावला आपली कर्मभूमी निवडली। आबाजी महाराजांच्या गुरुचे नाव नगाजी महाराज आणि शिष्याचे नाव दाजीबा महाराज होते। आरवी जवळ असलेल्या विरुळ गावातील पुरातन दत्ता मंदिरात नेहमी आबाजी महाराज ज्ञान करण्यासाठी यायचे। नंतर महाराज ज्या जागी बसायचे त्याच ठिकाणी नाम समाधी दिली आहे। कालांतराने दत्ता मंदिर हे आबाजी महाराजांच्या नावाने प्रसिद्ध झाले। दरवर्षी विरुळ गावात आबाजी महाराजांची यात्रा जोरदार उत्साहात पार पडते। रामकथा। भक्तिमार्ग म्हणजे ईश्वराशी जोडणारा मार्ग। हा मार्ग आपल्याला आत्मिक शांती आणि आनंद देतो। सामुदायिक कीर्तन आणि भजन आपल्याला एकत्र आणते। यामध्ये कमी ईश्वराचे नाव आणि गोड गुणगान आपण अनुभवतो। सेवा हा भक्तिमार्गाचा महत्त्वाचा भाग आहे। निःस्वार्थ सेवा म्हणजे ईश्वराची पूजा। आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन आपल्याला जीवनाचे खरे तत्व शिकवते आणि आपला आत्मा प्रबुद्ध करतो। भक्तिमार्ग आपल्याला आत्मिक उन्नती आणि शांतीकडे घेऊन जातो। दिंडी आणि पालखी। महाराष्ट्रातील संत परंपरेचा विचार केला तर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी म्हणजे भक्तीची अद्भुत परंपरा आहे। वारक्यांचा हा प्रवास केवळ तीर्थयात्रा नसून तो भक्ती, प्रेम आणि एकतेचा संदेश देतो। दिंडी म्हणजे वारक्यांचे छोटे समूह जे एकत्र येऊन अभंग म्हणत व नृत्य करत पालखी सोहळ्यात सहभागी होतात। गजराज हत्ती। चला आता आपण वळू मुख्य आकर्षणाकडे। वर्धा जिल्ह्यातील विरुळ या गावात पुरातन प्रथा चालत येणारी प्रथा म्हणजे बैलबंडीवर नसाचा हत्ती तयार केला जातो आणि आबाजी महाराजांच्या दहीहंडीचा दिवशी सजावट करून पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढली जाते। तब्बल 100 वर्षापासून हत्तीची परंपरा आज देखील कायम आहे। तसेच मोठ्या माणसाच पाहून लहान लेकरांनी सुद्धा लहान हत्ती बनवायची सुरुवात केली आहे। यातनसीपासून बनणारा आकर्षक असा हत्ती म्हणजेच गजराज आणि या ठिकाणी भरलेला आनंद मेळावा देखील उत्साहामध्ये भर घालतो। जत्रेच्या सुरुवातीलाच आपल्याला दिसतात रंगबिरंगी आकर्षक रांगोळ्या आणि जत्रेमध्ये होणारे खास पदार्थ ते चवीला किती अप्रतिम असतात हे सांगता येणार नाही। पारंपरिक जत्रा म्हणजे नुसती एक मेळा नाही तर एक महोत्सव। गावक्यांमध्ये हा उत्सव एकत्र येण्याचा, परंपरेला आणि श्रद्धेला साजरा करण्याचा एक अनोखा मार्ग असतो। जत्रेतील प्रत्येक गोष्ट त्याच्या उगमाशी निगडीत असते। सुरुवात होतोय भजन आणि कीर्तनांनी। जत्रेत विविध धार्मिक गोड गाणी, भजन आणि ढोल डफ वाजवले जातात। याने वातावरण भक्तिमय बनते आणि त्या ध्वनींनी प्रत्येकाला एक वेगळी शांती प्राप्त होते। गावातले सर्व एकत्र येऊन आपल्या पारंपरिक उत्सवात सहभागी होतात। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।